नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर शेतकऱ्याची आपली सकाळची कामं रोजची चालूच आहेत आणि आज आता सगळ्या कोंबड्या बाहेर सोडून द्यायच्या आता. तर चला तुम्हाला दाखवते. आता वाजले 7. तर चहा प्यायचे आणि रानात जायचे. आज पण औषधं मारायच्यात आणि आज आम्ही लवकर रानात चाललोय, त्यामुळं रोज परी जाते शाळेत. पण आज आता तिला म्हटलं की माहेरी पाठवावं. माझ्या इथं माहेर माझं जवळच आहे. सासर आणि माहेर जवळ असल्याचा लय फायदा असतो. तर तिला आता सकाळच्या पारी आंघोळ नाही, आंघोळ वगैरे काहीच नाही. मामाला तिला न्यायला बोलवलंय. तिचा मामा बाहेर न्यायला आलाय आणि आता तिला कशाला लागते पायाला चट्टा गेलाय. चप्पलच घालून द्यायला आणि बळबळ सकाळी घातली. हो, कशाने गेलाय चट्टा? एवढीशाने होईल का ती? अहो काल वावरती औषध मारताना. दवाखान्यात जायचं का? एवढी तू तरी किती मोठं घेतलंय चार बांधायला. फक्त ती चालण्यासाठी सणावं नाही म्हणून. चप्पल लागून परत होईल. पिशवी घे. तर मित्रांनो आता निघालो आम्ही राहणार. चलो. एवढी काय करता तुम्ही? मला आरशात सुद्धा बघून नाही. आरशात काय बघायचं होतं? काय बी कसं बी निघतात. वावरात चाललोय आपण, कुठं बाहेर नाही निघालो. वावरात चाललोय पण आरशात नको का बघायला. तर पाहू शकता आता सगळं औषध वगैरे घेऊन आम्ही आलोय रानात औषध मारायला. पण आज असं वाटलं वातावरण थोडं झालंय पावसासारखं, पण परत आता इकडून फटकायला लागले. नियमितपणे काय होतं, आमच्याकडे पेट्रोलचा पंप आहे. म्हणजे पेट्रोल पंप 20 लिटरचा आहे. तुम्ही बाकीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला पण असेल. पण पेट्रोल पंपाने काय होतंय, तणनाशक मारायचं म्हणलं की तो फवारा लय वाऱ्याने उडतोय वरती. आणि तर मी आत्ता सांगितलं की आमच्याकडे पेट्रोलचा पण पंप आहे 20 लिटरचा. पण काय होतंय, पेट्रोल पंपाने काही व्यवस्थित औषध बसत नाही. म्हणजे टॉनिक वगैरे फवारायचं म्हणलं तर काय नाही. पण तणनाशकचा फवारायला काय होतं, भरा ते उडते. मागच्या वेळेस 2-3 वेळा थोडासा अनुभव आला. तर म्हटलं चला ह्यावेळेस बघूयात एकदा ह्याने ट्राय करून. तर चला आता पाणी भरून ठेवलं होतं मी इकडं चारूपणावरती. आता ड्युटी सुरू होईल आमची. चला. तर पाहू शकता आता 16 पंपाचं औषध आम्ही कालवलंय 1 एकराचं. आणि काल पण 16 पंपाचं औषध मारलं होतं. तर आज हे कवर करायचं आहे बाकीचं राहिलेलं. तर घरचं सगळं आवरून थोडं बघायला लागतंय. आईन दादा घरी नाहीत, त्यामुळं घरचं पण सगळं आवरून यावं लागतंय. आज तर 8लाच रानात आलतोय. लय लवकर उठलो होतं सकाळी. 5लाच उठून सगळं पटपट आवरलं आणि लवकर आलोय रानात. कारण की दुपारी पण मग लवकर घरी जा. तर असे सगळे व्हिडिओ आहेत ना, पूर्ण आता फेसबुकला किंवा इन्स्टाला एवढे लॉंग व्हिडिओ टाकता येत नाही. पण आमचे यूट्यूबला नक्की सगळे मोठे व्हिडिओ पाहत राहा. कारण की आम्ही एक नवीन हे केलं आहे की चला आपल्या कामाच्या व्यापातून एक थोडासा वेगळा आपल्या आयुष्यातील थोडासा भाग आपल्या इन्स्टा फॅमिलीसोबत आणि फेसबुक फॅमिलीसोबत शेअर करण्याचा एक नवीन संकल्प म्हटलं तरी चालेल. तर चलो चल संपलं पटकन चल. चप्पल घालायची ना. चप्पलच घालता येणे, त्या पायाला लागले. थांब सांगा बरोबर वाटतं डबडा. तर असं असतं आमचं रेग्युलर जीवन. घरची कामं, रानातली कामं. आता आम्ही शेतीच करतो, त्याच्यामुळे शेतीवरती चांगल्या प्रकारे लक्ष देणं गरजेचं असतं. जे आपण करतोय त्याच्यात निवडलेल्या क्षेत्रात 100% दिलं की सगळ्या गोष्टी आपोआप शक्य होतात. तेच आम्ही आपल्या व्हिडिओमधून दाखवत असतो. चला उघडलंय आता चांगलं. झाकळत होतं पण बरं आहे आता. आणले आता आम्ही 5 पंप मारलेत. टोटल आम्हाला 16 पंप मारायचे. थोडं बसलंय आणि परत आता सुरुवात करणार. त्या टोकावरून पाणी आणावं लागतं, त्याच्यामुळं थोडेसे मॅडम दाबलेत. आता आले आमचं उरकत. एक 3-4च पंप राहिले आणि तिने बरोबर तिथून त्या कोपऱ्यातून 4 पाणी आणून देतात बघा.
झाले आता औषध मारून थोडंच राहिले. काय होतं लांब पाणी आणायला लई ताप होतो आणि एकदम एवढं पाणी आणायचं मेथीचं पाणी आणायला. तर मग आम्ही रोज थोडं थोडं टप्प्याटप्प्यानं औषध मारतो. परत आज एक लवकर 8ला जातो त्यामुळे घरचं सगळं तसंच आहे, स्वयंपाक वगैरे सगळं तसंच आहे. गेल्यावरती स्वयंपाक करायचं आहे, बाकीचं आवरायचं आहे. वारं पण लई सुटले नेमकं, पण त्यासाठी चांगलं हळूहळू काय होतंय वाऱ्याने फवारा उडून गेला की मग काय उपयोग नाही त्याचा. तण राहते तसंच जागेवर, डबल कुटाणा, डबल खर्च. एकच फवारणी करतो आम्ही तणनाशकाची. आणि मग त्याच्यानंतर मग परत खुरापणी वगैरे करावं लागते. जर जास्त असेल तर, जास्त नसेल तर मग काही नाही. तोपर्यंत जर बांधायलाच येतात ऊसात वगैरे झाली तर मग नाही काय. तर चला